जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहताना सिद्धलक्षण समासामध्ये अशा काही वैशिष्ट्यपूर्ण ओव्या आपण पाहिल्या किंवा पाहतोय ज्यामध्ये षड्विकारांचा उल्लेख करून समर्थ म्हणतात की हे साधूपाशी असत नाहीत, सिद्धापाशी असत नाहीत. आणि त्याचबरोबरीनं त्या विकारांच्या बाबत साधकानं कसं सावध असायला पाहिजे हेही आपल्याला शिकवतात. मद मत्सराचा उल्लेख कालच्या शेवटच्या ओळीत आलेला पहा. साधू वस्तू अनायासे या कारणे मत्सर नसे, मदमत्सराचे पिसे साधूसी नाही. तोच विषय पुढे नेत समर्थ साधू स्वरूप स्वयंभ तेथे कैचा असेल दंभ, जेथे द्वैताचा आरंभ झालाच नाही. जेणे दृश्य केले विसंच तयास कैचा हो प्रपंच, या कारणाने प्रपंच साधू जाणावा. दृश्यजन बाजूला सारलेला आहे, त्याला प्रपंचाची बाधा कशी होईल? प्रपंच दृश्यात्मकच तर आहे. समर्थ म्हणतात साधू स्वरूप स्वयंभ. आता दंभ या शब्दाची रचना इथे नीट करता यावी म्हणून समर्थांनी ही ओवी सांगितली. दंभ त्याच्यापाशी नाही, द्वैतच नाही तर दंभाची सुरुवात नाही. दंभ म्हणजे आपल्यापाशी जे नाही ते आहे असं दाखवणं, थोडक्यात खोटेपणा. हा खोटेपणा मनुष्य द्वैतातूनच तर करतो. साधूपाशी तो नाही हे जेव्हा समर्थ सांगतात तेव्हा ते साधकाला सावध करतात की पहा, तू या खोटेपणात अडकू नको. आपण साधकाच्या ठिकाणी असणाऱ्या खोटेपणाला, दंभाला समजून घेऊया बरं का. समजा आपण नामस्मरण किंवा ध्यानधारणा करणारे असू तर साहजिकच आपल्यामध्ये असा भाव येतो की आपण ध्यान करणारी, नाम घेणारी. गोंदवल्याला समजा आपण जात असू, सेवेत असू, तरीही आपल्यामध्ये तो भाव असू शकतो की आपण सेवा करणारी. आता कसं आहे, शाब्दिकरित्या सगळ्यांनाच माहीत आहे की असं म्हणायचं की महाराज करतात, पण तसं म्हणणं आणि तसा भाव असणं या दोन्हीमध्ये महद अंतर आहे. तो भाव साधकापाशी पाहिजे की इथे मी करता नाही, श्रीराम करता किंवा आपले सद्गुरू करते. दंभ तेव्हा शिरतो जेव्हा अहंकारानं आपल्या प्रत्येक कर्मामध्ये आपला कर्तृत्वभाव आपण ठेवतो. मग त्याच अहंकारानं वाटायला लागतं आपण कुणीतरी विशेष आहे, आणि मग ते आपलं वैशिष्ट्य दाखवण्यासाठी दंभ पांघरून घेतला जातो. मग वर्तनामध्ये एक, बोलण्यामध्ये एक, विचारांमध्ये एक आणि वर्तनामध्ये एक असं व्हायला लागतं. हा दंभ साधकानं लांब ठेवायला पाहिजे हे समर्थ आपल्याला सांगतायत. कारण तो ज्या दिशेनं चाललाय सिद्धावस्था, तिथे दंभ नाही, तिथे द्वैत नाही. पहा, स्वतः विषयात रंगून जायचं, स्वतः खाणेपिणे मौज मजा करणे यामध्ये रंगून जायचं, आणि लोकांना मात्र असा उपदेश करायचा की खाण्यापिण्यात रंगून काही उपयोग नाही बरं का, मौज मजा करून काही उपयोग नाही. हे दंभाचं लक्षण. किंवा आपण श्री महाराजांच्या इथे सेवेला आहोत तर अगदी शुभ्र वस्त्र घालायची, गळ्यात माळ वगैरे घालायची, चांगला भांग पडायचा, एखादा टिळा लावायचा आणि अहंकाराने वर्तन करत राहायचं की पहा मी कसा, माझं नाम कसं, माझी सेवा कशी. असा दंभ साधकाच्या ठिकाणी कुठून आला? मूलतः पाहायला गेल्यास तिथे आत्मस्वरूपच तर आहे ना. मग खरं दंभ यायला जागाच नाही आहे तरीही दंभ आला. याचा अर्थ सुरुवात कुठेतरी चुकलेली आहे. असं पहा, एखादं गणित आपण सोडवतो आणि उत्तर जेव्हा चुकीचं येतं तेव्हा अर्थ असा होतो की सुरुवातीला किंवा मध्ये कुठेतरी काहीतरी चूक झाली आहे. चूक झाल्याशिवाय शेवटचं उत्तर चुकीचं येणार नाही. त्याच न्यायानं ज्या अर्थी मद, मत्सर, दंभ याला धरून वर्तन होते त्या अर्थी निश्चितच कुठेतरी चुकलं आहे. आता गणित जो सोडवायला बसतो तोच गणितात चुकणार ना. त्यामुळं मद, मत्सर, दंभ हे साधकापाशी असू शकतात हे उघडच आहे. तो प्रयत्न करतोय ते बाजूला करण्याचा, तो प्रयत्न करतोय आत्मस्वरूपाकार होण्याचा, म्हणून तर तो साधक आहे. पण अशा चुका वाट्याला येतात. मग आता
तिथे पहिली गोष्ट म्हणजे साधकानं सद्गुरूंना धरून ठेवलं पाहिजे, तर तो वाट चुकणार नाही. आणि हे सद्गुरूंना धरून ठेवणं भावाशिवाय होऊ शकत नाही, विश्वासाशिवाय, निष्ठेशिवाय होऊ शकत नाही, आणि प्रत्यक्ष नाम अनुसंधान याशिवाय होऊ शकत नाही. म्हणजे पहिली पायरी अंतरात डोकावून पाहावं की नामचिंतन सुरू आहे का, आत्मचिंतन सुरू आहे का, की आपण वैषयिक चिंतन करतोय. वैषयिक म्हणजे खाण्यापिण्याचेच विषय किंवा इंद्रियांच्याच संबंधीचे विषय असं नाही बरं का. आपण समजा आपल्या मोठेपणाचं चिंतन करत असू किंवा दुसऱ्याच्या निंदेचं चिंतन करत असू, तर तेही वैषयिक चिंतनच आहे. मनाचे ते विषयच आहेत ना. म्हणजे इथे सावध राहून पाहिलं पाहिजे की चिंतन कुठल्या दिशेचं होतंय. मी अमुक अमुक वर्ष सद्गुरूंकडे येतोय, अजून मला तितकासा मान मिळत नाही, असा समजा विचार असेल, तर हे वैषयिक चिंतनच आहे. अमक्याला पहा किती मान मिळतोय, त्यानं असं काय केलंय की त्याला मान मिळावा, माझी सेवा दिसत नाही का, इतकी वर्ष इथे थांबलो कशासाठी, इतकं थांबूनही, इतकी सेवा करूनही मान का नाही, असे एकामागून एक कोणतेही विचार येऊ शकतात. एकदा विषय चिंतनामध्ये आपण अडकलो की विषय कुठे भरकटत नेईल सांगता येत नाही. आता खरं म्हणजे मन हे विचारांशिवाय, संकल्प विकल्पांशिवाय राहू शकत नाही. म्हणून इथं मनाचा वापर करून योग्य ते चिंतन करायचं आहे. आता मी सेवा करतो, मला मान कसा नाही, हे चिंतन उत्तम, की समजा श्री महाराज एके ठिकाणी गेले होते आणि त्यांनी तिथे कशी लीला केली याचं चिंतन उत्तम. आज श्री महाराज प्रवचनात काय सांगतात याचं चिंतन उत्तम, की मला अजून प्रसादाला कसं बोलवलं नाही, मी इथे सेवेत आहे दिसलो नाही का, याचं चिंतन उत्तम. जे चिंतन आपल्याला नामाकडे घेऊन जातं, आत्मस्वरूपाच्या चिंतनाकडे घेऊन जातं, ते चिंतन उत्तम. ज्या चिंतनातून आपल्याला शांती मिळते, आनंद मिळतो, आणि हा आनंद कोणता, आत्मानंद बरं का, आत्मशांती. नाहीतर तमोगुणाचा एक असा गुणधर्म आहे की दुसऱ्याला त्रास दिल्यानंतर आनंद मिळतो, तसा आनंद नाही. रजोगुणाचा एक गुणधर्म आहे, चांगले संगीत, सुगंधी वस्तू, चांगली वस्त्रे, यातून आनंद मिळतो, तसला आनंद नाही. जर नामाचा, सद्गुरूंचा, सद्गुरू सान्निध्याचा, आत्मविचाराचा आनंद मिळत असेल तर ते चिंतन उत्तम आहे. मग असं चिंतन ठेवणं ही पहिली पायरी मद, मत्सर किंवा दंभाला बाजूला करण्याची. आणि मग ते चिंतन सुरू आहे का नाही जर आपण तपासत असू तर निश्चितच आपल्या लक्षात येईल, एकतर ते सुरू आहे किंवा नाही. सुरू नसेल तर ताबडतोब ते करायला लागावं, ही दुसरी पायरी. आणि समजा कळलं की सुरू आहे तर मग जाणीवपूर्वक त्या चिंतनामध्ये रमून जावं. आपल्या अहंकाराच्या, आपल्या दंभाच्या, मत्सराच्या, मदाच्या दिशेनं जे विचार येत आहेत ते विचार अगदी विचारपूर्वक टाळावेत. हा विचार करावा की आपण सद्गुरूंचे आहोत, आपण भगवंताचे आहोत. आपण इथे सद्गुरूस्थानी कशासाठी आलो? सेवेला. श्री महाराजांना जे प्रिय ते नाम घ्यायला, आपल्या सद्गुरूंना जे प्रिय ते ध्यान करायला. अशासाठी आपण इथे आलेलो आहोत याची आपली स्वतःलाच आठवण करून द्यावी. आणि पुन्हा सद्गुरू वचनांचं किंवा सद्गुरूंच्या लीलांचं चिंतन करावं. अशा पद्धतीनं साधक सद्गुरूंना धरून ठेवू शकतो. आता जो स्वतः स्वरूपाकारच झाला त्याच्यापाशी द्वैत किंवा दंभ असेलच कसं, असं जेव्हा समर्थ म्हणतात तेव्हा ते सिद्धाचं लक्षण सांगतायत. म्हणूनच ते साधकाला हा निर्देश करतायत की तू तपास, द्वैत आहे का, सापडलं तर घालवून टाक. तू तपास, दंभ, मद, मत्सर, काम, क्रोध आहे का, सापडला तर घालवून टाक. पूर्वी एकदा निरूपणात एक दृष्टांत आलाय पहा. समजा आपल्या दारात भिकारी आला किंवा आपण सिग्नलवरती थांबलो आहे, आपल्या अंगाला हात लावून कुणीतरी भीक मागतंय, दादा, ताई, द्या ना, जरा पैसे द्या ना, भूक लागली आहे. आपल्याला कळत असतं आपल्याला स्पर्श केला जातोय, आपल्याला माहीत असतं ती व्यक्ती भीक मागतीये, पण आपण काय करतो? पूर्ण दुर्लक्ष करतो.
समजा एखाद्याला भीक द्यायचीच असेल तर तो देईल, पण दिल्यानंतर तिथेच आपण त्याच्याबरोबर थांबत नाही. दुर्लक्ष केलं काय किंवा भिकेत 2 पैसे घातले काय, आपण तिथून निघून जातो किंवा तो भिकारी तरी निघून जातो. तसं या षड्विकारांचं आहे. हे खरं म्हणजे भिकारी आहेत, आपल्या दारात येणारे, आपल्या आत्मसुखाच्या दारात. त्याला आत घ्यायचं की नाही हे जो सावध साधक आहे त्याला लक्षात येतं. प्रसंगी तो एखाद्या विकाराला आत घेईल, वापर करून सोडून देईल, पण आतच त्याला मुक्कामी ठेवणं चुकीचं आहे. तिथं सावध असायला पाहिजे, हे समर्थ आपल्याला शिकवतात. आता द्वैत नसणं आणि स्वरूपाकार असणं याचं विवरण कोणत्याही पद्धतीनं केलं म्हणजे स्वरूप स्थिती जरी सांगत बसलं किंवा अद्वैत स्थिती जरी सांगत बसलं तरी अर्थ एकच आहे की तिथे आत्मस्वरूपाशिवाय काहीही शिल्लक नाही. त्यामुळं निरूपणानं ती अवस्था समजू शकत नाही. निरूपणानं किंवा या लक्षणांनी त्या अवस्थेचं स्मरण मात्र ठेवता येतं आणि आपल्या वाटेवरती सावध राहता येतं. म्हणून समर्थांचं वचन आहे की या साधू लक्षणांमुळं साधकाला समाधान मिळेल. कसं आहे, साधकच आहे तो, त्यामुळे त्याच्यापाशी विकार असतात हे आपण पाहिलं पूर्वी. पण ह्या विकारांचा जेव्हा जोर वाढतो तेव्हा साधकही विचलित होतो. त्याला त्रास होतो की आपण असं रागवायला नको होतं, आपण असा मत्सर करायला नको होता, आपण असं वागायला नको होतं, असा विचार करायला नको होता. हा जो आंतरिक त्रास साधकाला होतो त्याचा परिणाम म्हणजे त्या त्रासाचा परिणाम त्याच्या साधनेवरतीही होतो, साधनेच्या तीव्रतेवरती होतो. पुन्हा पुन्हा डोळ्यात पाणी यायला लागतं, पुन्हा पुन्हा चिडचिड व्हायला लागते. हे असं कसं झालं? हे सगळं टाळण्यासाठी साधकानं सावध राहून केवळ नाम घेणं किंवा केवळ आत्मचिंतनामध्ये राहणं हेच आवश्यक आहे. इतर कुठल्याही चिंतनामध्ये तो जर अडकला तर तिथून तो घसरेल आणि द्वैतात सापडेल. द्वैतात सापडला की पुन्हा विकल्प येतील आणि विकल्पांनी चित्त व्यग्र होईल. चित्त व्यग्र झालं की काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर कोणत्या वाटेनं आपण जाऊ सांगता येत नाही. म्हणून चिंतन करायचंच तर नामाचं, सद्गुरूंचं, सद्गुरूंच्या उपदेशाचं. अन्यथा शांत नाम घेत आपली कर्मे करणं हा एकच मार्ग साधकापाशी राहतो. ऐकल्यानंतर वाटेल हे किती कठीण आहे, पण हे अत्यंत सोपं आहे. अनेक साधकांनी आजपर्यंत केलेलं आहे आणि उच्च पदाला ते पोहोचले आहेत. भगवंताचं नाम घेण्यामध्ये आणि शांत बसण्यामध्ये काहीही अवघड नाही. आपण ते करायला जात नाही कारण आपल्याला विषयाची, प्रपंचाची, दृश्याची ओढ आहे. ही ओढ आपल्याला आहे हे आपण आधी स्वतःशी कबूल करावं. प्रामाणिकपणे ठरवावं की आपण साधनेच्या मार्गावरती प्रामाणिकपणे राहू. लक्ष देऊन ऐका बरं का. प्रामाणिकपणे ठरवावं की आपण साधनेच्या मार्गावर प्रामाणिकपणे राहू. जर आपण हे ठरवलंच नाही तर आपण साधना करू पण दंभानं करू. इतरांना दाखवायला किंवा स्वतःला दाखवायला करू की पहा मी कशी साधना करतो. दोघांनाही दाखवायचं नाही आहे, ना स्वतःला ना इतरांना. इथे साधना सद्गुरूंना आवडते, सद्गुरूंची आज्ञा आहे, आपलं कल्याण आहे आणि ते कल्याण करायला सद्गुरूंनी सांगितलंय म्हणून करायची आहे. हा जर शुद्ध भाव साधकानं टिकवला नाही आणि जरा जरी तिथे दंभ आला तर साधक दाखवायला जातो की मी साधक आहे. मग ते गळ्यात माळ घालून दाखवेल, हातात माळ घेऊन दाखवेल किंवा उगाचच 4 चौघांमध्ये डोळे बंद करून बसेल किंवा उगाचच आपल्या सद्गुरूंचा विषय लोकांपुढे काढेल. लोकांना आपल्या बोलण्यातून, वागण्यातून दाखवायला जाईल की पहा मी साधन मार्गावरती आहे, पहा मी परमार्थी आहे. इतरांनाही उपासना करायला सांगेल, नाम घ्यायला सांगेल, चला आमच्या महाराजांकडे, चला आमच्या गुरूंकडे, अशी लोकांना भर घालेल. हे काहीही साधकाकडून अपेक्षित नाही. त्यानं शांतपणे केवळ स्वतःच्या आत शिरायचं आहे. तो स्वतःच पूर्ण आहे, पूर्ण स्वरूप आहे, अजन्मा असा आहे. ते त्यानं स्वतःच्या आत जाऊन ओळखून घ्यायचं आहे. बाकी कसलीही साधकाकडून सद्गुरूंची अपेक्षा नाही. श्री महाराज स्पष्ट म्हणत नाहीत का, तुम्ही नाम घ्यावं, खरं सांगतो याहून दुसरी कोणतीही माझी इच्छा नाही.
इतकं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं असताना आपण कशासाठी दंभ करावा? आपण तो करतो कारण जेव्हा अहंकार, अभिमान येतो त्यावेळी आपण सावध असत नाही. दंभ केला जाईल, निश्चितपणे ती चूकच आहे, पण ती चूक कबूल करून आता ती परत करायची नाही. एवढी तरी प्रामाणिकता आपण साधन मार्गात दाखवली पाहिजे, तर सद्गुरू आपल्याला जवळ करतील. सद्गुरूंची इच्छाच अशी आहे की आपला अहंकार जावा. आपल्याला त्या अहंकाराचा त्रास होणार हे त्यांनाही माहीत आहे, पण तो त्रास होत असतानाही आपण निष्ठेनं त्यांची पावलं धरून ठेवणं आवश्यक आहे. मग ती पावलं कुठल्या मार्गानं आपण धरून ठेवणार? सद्गुरूंनी आपल्याला दिलेली नामसाधना, ध्यानसाधना, त्यातून आपण करत असलेलं नामाचं, आत्मस्वरूपाचं चिंतन, रोजची थोडी का होईना नियमितपणे केली जाणारी मानसपूजा, रोज वेगवेगळ्या कर्मांमध्ये असताना केला जाणारा नामाचा अभ्यास, हाच तर तो मार्ग आहे. आपण या मार्गामध्ये प्रामाणिकपणे राहावं एवढीच समर्थांची अपेक्षा आहे. म्हणून ते तळमळीनं षड्विकारांचा आधार घेऊन साधू लक्षण सांगतात की पहा, काम सिद्धापाशी नाही, क्रोध सिद्धापाशी नाही, मद, मत्सर, दंभ हे काहीही सिद्धापाशी नाही. अन्यथा स्वरूप स्थिती वेगवेगळ्या प्रकारांनी सांगता येते. विकारांनाच कशासाठी घेतलं? कारण ते कळत न कळत साधकाच्या आड येतात. जी लक्षणं सांगितली जात आहेत त्या मार्गाच्या आड येतात. पहा बरं का, आता काम हा विषय थोडा आणखीन वेगळ्या प्रकारे पाहूया. अर्थातच ही सिद्ध लक्षणं साधकांना समर्थ सांगतायत. साधक नियमित साधनेची बैठक करणारा असतो. नियमित तो बसतोय, पण मन शांत होत नाहीये. कधी कधी होतंय, कधी कधी होत नाही, पण असं सलग काही दिवस होतंय बुवा, असं काही घडत नाहीये. मग आता भाग्यानं, सद्गुरू कृपेनं असे दिवस येतात की मन शांत व्हायला लागतं. रोज थोडं थोडं शांत होत होत एक दिवस त्याला मनच नाही आहे असा अलौकिक शांतीचा अनुभव येतो. डोळ्यातून अश्रू व्हायला लागतात आणि मग असं वाटतं की हे सद्गुरू कृपेनं घडलं. मग सद्गुरूंच्या आठवणीनं डोळ्यातून पाणी व्हायला लागतं. पहा बरं का, साधनेत मिळालेला आनंद आहे आणि त्या आनंदामुळं डोळ्यातून अश्रू येत आहेत. अर्थातच या साधनेतील आनंदाचा आपल्यावरती संस्कार होतो. साधनेची बैठक संपते, दुसऱ्या दिवशी साधक पुन्हा साधनेला बसतो. पण आता त्याच्याजवळ काल आलेल्या साधनेतील अनुभूतीची स्मृती आहे. त्या स्मृतीतून नकळत अपेक्षा येते की आता बसूया, कालच्यासारखं पुन्हा होईल. हा कामच आहे बरं का. इथे इच्छाच आली की असं पुन्हा घडावं. म्हणजे जो संस्कार आपल्यावरती झालेला होता, तो मनानं धरलेला होता, तो चिंतनापुरता न वापरता आपण तो खोल घेतला आणि त्यातून अपेक्षा निर्माण केली की आता शांती मिळालीच पाहिजे. आता तर मी मनाच्या पलीकडे गेलो, आता बैठक उत्तम होणारच. म्हणजे पहा, नकळतपणे जो अहंकार साधनेमध्ये गुरुकृपेनं गेलेला होता, तोच पुन्हा परत आला. आपल्याही नकळत आला, त्या साधनेतील अनुभूतीला घेऊनच आला. आपल्याला अहंकारामुळंच असं वाटलं की आपण आता वेगळे, अनुभूती आलेले असे आहोत आणि आता ती परत येईल या अपेक्षेनं साधक साधनेला बसतो आणि मग काही केल्या ती अनुभूती येत नाही. पुन्हा अस्वस्थ व्हायला होतं. काल तर शांत वाटलेलं होतं, इतक्या दिवसांनी इतकी शांती अनुभवली होती, आज का ती शांती येत नाही असं त्याच्या मनात येतं. कारण आहे काम, कारण आहे अभिमान, कारण आहे द्वैत भावना, कारण आहे अहंकार. इतके सगळे तिथे शत्रू येऊन बसले आहेत, पण नकळत अगदी आनंदाच्या चोर वाटेनं येऊन बसलेले आहेत. ते साधकाच्या लक्षात येत नाही. साधकाला मुळात स्वतःला विसरण्यासाठी साधनेला बसायचं आहे. म्हणजे बसायचं, सद्गुरूंनी जी प्रक्रिया सांगितली आहे, जसं ध्यान करायला सांगितलं आहे, जसं शांत नाम घ्यायला सांगितलं आहे, तसं घेत राहायचं. हे न करता त्याच्या साधनेतील स्मृतींमुळं त्या संस्कारांना घेऊन तो बसतो. म्हणजे स्वतःला घेऊन, मनाला घेऊनच तो साधनेला बसतो. मग मनाला तो बाजूला कसं करणार? इमारतीचा पायाच चुकला ना, मग इमारत कोसळणारच. मग तो परत मनाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. ही झाली कामामुळं केलेली अडचण. आणि
साधनेला बसायच्या आधी किंवा जुन्या अनुभवावरून जे आपल्याला वाटलं की आता मन शांत झालं आहे, आता काहीतरी प्राप्त झालं, हा दंभच असतो, खोटेपणाच असतो. तो आपल्या लक्षात येत नाही, कारण आपल्याला तो साधनेतून मिळालेला असतो. अशा अनेक प्रकारांनी साधकाला सावध राहावं लागतं. कधीकधी काय होतं, साधनेमध्ये मगाशी पाहिली तशी शांती अनुभवाला येते, डोळ्यातून अश्रू येतात आणि मग पूर्वसंस्कारांमुळं काही शब्दही स्फुरतात. मग सद्गुरूंवरती, भगवंतावरती काही अभंग रचले जातात, काही पदं रचली जातात. आता समाजात तो सांगतो की हे सद्गुरू कृपेनं घडतंय, हे माझ्याकडून करवून घेतलं जाते, पण आत स्मृती असते की हे आपण रचलेले आहेत, आपल्याकडून हे झालेलं आहे. आपल्याकडून असा जरी शब्द वापरला म्हणजे स्वतःला माध्यमाच्या ठिकाणी जरी ठेवलं तरी तिथे आपण आहोतच हे शिल्लक राहतं आणि ते आपल्या आड येऊ शकतं. कुठल्याही प्रकारे आपण राहायचं नाही आहे हे साधकानं शेवटपर्यंत लक्षात ठेवलं पाहिजे, कायम लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून समर्थ षड्विकारांचा उल्लेख करतात आणि सांगतात की पहा, हे सिद्धांपाशी नाही आहे, म्हणजेच तुमच्यापाशी आहे का तपासा, सावध व्हा, एखादा विकार सापडलाच तर घालवून टाका. आता इथे एक सूक्ष्म प्रश्न येतो, तो विकार आहे हे कळणार कसं? नकळतपणेच तो आलाय ना, जसं आपण मगाशी साधनेतला अनुभव पाहिला. तर विकार ओळखायची एक खूण आहे आणि ती म्हणजे अस्वस्थता. पहा, 4 दिवस साधनेमध्ये शांत वाटत होतं, पण आता वाटलं नाही शांत म्हणून अस्वस्थता आली. ती अस्वस्थता आल्यावरच ओळखायचं की काम आलेला होता, म्हणूनच ही अस्वस्थता आलेली आहे. जिथं चित्त अस्थिर होईल, व्यग्र होईल, मन विषण्ण होईल, अशांतता येईल, तिथं निश्चित समजावं की कुठल्या तरी विकारानं प्रवेश केलेला आहे. समर्थ म्हणतायत, सिद्ध असा असत नाही, सगळ्याच्या पलीकडे पोचलेला असतो. दृश्याला पूर्णपणे बाजूला करून प्रपंचात जरी दिसला तरी प्रपंचात अडकलेला असत नाही. समर्थ पुढे वर्णन करतात, अवघे ब्रह्मांड त्याचे घर, पंचभूतिका जोजार, मिथ्या जाणून सत्वर त्याग केला. दृश्याचा, प्रपंचाचा त्याग त्यानं केलेला आहे, पण जाणून त्याग केलेला आहे. हे समर्थ साधकांसाठी का सांगतायत तो भाग सविस्तरपणे उजळणीत आपण यथावकाश पाहू. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.